बघितली कुंडेवाड, दोंडीशेठ वासकर, कुंडेवाड असे दोन संघ रोज सुपर 16 मध्ये पोहोचतात. झेंडे बघा या भागामध्ये आलो की इतकी हवा आहे ना की जबरदस्त हवा आहे, तुफानी हवा, बाजूला डोंगर आहे, म्हणजे निसर्गानं संपन्न असलेला हा मानगरचा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेली ही रायगड 40+ आपल्याला पाहायला मिळते. सामन्याकडे वळूया. भवानी माता गावदेवी साई विरुद्ध पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती 11 दापोली या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. नाणेफेक जिंकली आहे ती किशोर घरतनं, म्हणजे दापोली संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि निर्दोष घरत यांच्या वाट्याला आलेली आहे ती फलंदाजी. निर्दोष घरत म्हणजे नावाजलेला असा हा खेळाडू सध्या खूप टचमध्ये आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहेत. लिलया षटकार चौकार मारण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आहे निर्दोष घरत, परंतु किशोर घरत यांच्या विरुद्ध त्यांना आता दंड थोपटावे लागणार आहेत. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे, निर्दोष घरत आणि मनोज पाटील. टाकीगाव, निर्दोष घरत आणि मनोज पाटील पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती 11 दापोली संघाकडून गोलंदाज मंदार लवेकर. खूप मोठं नाव समिधा उरणला, ज्या खेळाडूनं एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला तो खेळाडू म्हणजे मंदार लवेकर. खूप मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहे तरुणपणामध्ये आणि आता सुद्धा आहे. टाइम आता लावण्यात येणार आहे, दोन्ही टीमनं लक्ष द्यायचं आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक संपवायचं आहे, म्हणजे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं संपवायची आहेत. नाही संपली तर मग शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर आत घ्यावा लागेल, याची नोंद प्रत्येक संघनायकानं घ्यायची आहे. वळूया मॅचकडे. मनोज पाटील आणि निर्दोष घरत तयार आहे. हा चेंडू, हो हो हो, सुंदर चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मंदार लवेकर म्हणजे हातामध्ये भिंगरी घेऊन आलेला हा गोलंदाज आहे. अतिशय लिलया चेंडू स्विंग करणारा खेळाडू आहे. इन स्विंग आउट स्विंग पद्धतीचे चेंडू लिलया सहज टाकणारा मंदार लवेकर. हा चेंडू मंदारचा, ओ हाही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवलेली आहे आणि हाही चेंडू निर्धाव टाकतोय तो मंदार लवेकर, ज्यासाठी तो ओळखला जातो, त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो तो मंदार लवेकर. 2 चेंडू आता निर्धाव टाकतोय, तिसराही चेंडू टाकील का? हो, हा चेंडू मात्र भिरकावलाय, सरळ जातोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक चाच पडतोय, चेंडू त्याला मिळतोय शेवटच्या क्षणी. मात्र तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेत त्या फलंदाजांनी. या 2 धावांनी खातं खोललं जात आहे भवानी माता गावदेवी साई संघाचं, निर्दोष घरत यांच्या संघाचं. आणि धावसंख्या पोहोचते ती साई संघाची बिनबाद 2. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मंदारचा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. एक चांगली सुरुवात. खरं तर सांगतो 6 षटकांच्या मॅच मध्ये खूप मजा येते. एकतर्फी सामना तुम्हाला फार क्वचित बघायला मिळतो. 6 षटकांच्या मॅच मध्ये कधी फलंदाजांच्या बाजूने सामना जातो, कधी गोलंदाजांच्या बाजूने जाताना आपण बघितलेलं आहे. मंदार लवेकर तयार, हो, मस्त फ्लिक केलाय मनोज पाटील यांनी. सरळ चेंडू जातोय पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा. मंदार लवेकर सारख्या या खेळाडूवर षटकार चौकार मारता येणं कठीण आहे, त्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची किमया मनोज पाटील आणि निर्दोष घरत करताय. धावा येणं महत्वाचं आहे हे ओळखून आहे दोन्ही फलंदाज. अतिशय हा होनहार असा गोलंदाज आहे, मात्र त्याला षटकार चौकार मारण्यापेक्षा गॅप मध्ये चेंडू ढकलून लांब चेंडू मारून धावून पूर्ण करता येते दोन्ही फलंदाज. हा चेंडू, हो, शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. वाह, अफलातून फलंदाजी, मस्त फलंदाजी, बुद्धिमत्तेचा वापर करून केलेली फलंदाजी म्हणायला काहीच हरकत नाही. $50+ खेळाडू आपला नियम आहे आपल्या या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये. 50+च्या खेळाडूला जर जाणून बुजून जर तुम्ही आउट नाही घेतलं आणि किंवा घेतला, जाणून बुजून स्टंपला वगैरे बॅट मारायला जर लावली तर 5 धावांची पेनल्टी लागणार आहे. एवढं लक्षात ठेवा, आमच्या आयोजकांनी इथे तुम्हाला सूचना केलेली आहे. हा 50+, खरं तर 50+, आपण पण कधीतरी 50+ होणार आहोत. नाना झालेले आहेत आमचे.
उपाध्यक्ष कर्जत 40+ चे असोसिएशनचे उपाध्यक्ष नाना यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. दोन नाना, मला असं वाटतं नाना हे आणि नाना दिवेकर, दोन नाना आपल्याकडे आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 7. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती दापोली संघाची, कारण पहिल्या षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं संतोष. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा आलेल्या आहेत. त्यामुळे आता भवानी माता गावदेवी साई संघाला आता निर्दोष घरातला सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. त्यांना आता जबाबदारी खांद्यावर घेऊन मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत. वारा बघा ना, किती सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये अजिबात उकाडा जाणवत नाहीये. खरं तर आता 10:47 म्हणजे 11 वाजायला आलेत, परंतु अजिबात उकाडा जाणवत नाही. क्रिकेटला पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय ते या मानगरच्या मैदानावर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि दुसरं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज स्वतः कर्णधार किशोर घरत. किशोर घरत नावाजलेले असे हे अष्टपैलू खेळाडू. किशोर घरत तयार. समोर निर्दोष हो मनोज न चेंडू तटवलाय. लॉंग ऑन मध्ये जातोय गोळीच्या वेगानं. हा मला असं वाटतं या सत्रातील पहिला सणसणीत असा चौकार मारतायत ते मनोज पाटील. क्या बात आहे. आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हरपिच चेंडू होता. बघितली गॅप त्या एरियामध्ये कोणी नाहीये लॉंग ऑन एरियामध्ये आणि सरळ चेंडू मारला तो लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. एक जबरदस्त सुरुवात. 50+ खेळाडू पण काय करू शकतो हे आपल्याला आज मैदानावर दाखवतायत ते मनोज पाटील. सेन्सिबल क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बघा त्यांनी अजिबात घाई नाही केली. मंदार होता, मंदारला त्यांनी फक्त मंदार चेंडू वळवत होता. सिंगल डबल वर लक्ष केंद्रित केलं. आता मौका मिळाला, लगेच या मौक्याचा त्यांनी फायदा मिळाला आणि मौक्यावर चौका मारून आपले इरादे स्पष्ट केले. त्यामुळे होतंय काय, निर्दोष घरतवरचं प्रेशर थोडस रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतंय. किशोर टू मनोज. हो हा चेंडू हवेत मारलाय. झेल होण्याची शक्यता आणि हा झेल नाही झाला. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. या 2 धावांनी हळूच धावसंख्या वाढते ती भवानी माता गावदेवी साई संघाची 0-13. दोन्ही खेळाडू एकमेकांमध्ये विचार विनिमय करतायत, एकमेकांना सल्ला मसलत करतायत. असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तू असं कर, मी असं करतो आणि संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा चेंडू किशोर यांचा वॉटर स्ट्रोक अफलातून मस्त क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा कव्हरचा फटका आहे. अफलातून फटका मारलाय, परंतु त्याच्यापेक्षा सरस अजून क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. एक चांगलं स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचं क्रिकेट या मैदानावर आपल्याला मानगरच्या बघायला मिळतंय. चेंडू चांगला होता, फटकाही चांगला होता, टपलवला अक्षरशः चेंडू तो फलंदाज मनोज पाटील. असं वाटलेलं की चौकार जाईल, परंतु नाही. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकांना हार नाही मानली आणि चेंडू अडवला. या चेंडूवर मिळाल्या एकूण 3 धावा. 3 धावांनी 16 धावांवर धावत जाऊन पोहोचलेला आहे तो पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती दापोलीच्या विरुद्ध भवानी माता गावदेवी साई संघाचा. साई गावदेवी साई किशोर घरत. या षटकामध्ये मला असं वाटतं संतोष थोडासा महागडा ठरलेला दिसतोय किशोर घरत. प्रत्येक चेंडूवर प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूवर मार खावा लागला. चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर ट्रिपल. आता या 3 चेंडूवर काय निर्णय येतोय पाहणं गरजेचं ठरणार आहे. हो जोरात चेंडू टाकला. इथे आवाज आला त्याच्या तोंडातून निघालेला. एवढा जोरात चेंडू अपस्टम आणि अपस्टमच्या बाहेर लाईन आणि लेंथ ठेवली ती गोलंदाज किशोर घरतनं. किशोर घरतनं आतापर्यंत 4 चेंडू फेकलेले. 4 चेंडू मध्ये त्याने धावा दिलेल्या आहेत 9. हो हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी सणसणीत असा हा चौकार. साठी ओळखला जातो तशी फलंदाजीला आता त्यानं सुरुवात केलेली आहे. बॅट खोलले त्याने अक्षरशः. हो निर्दोष घरात पॅरलल
मार्टिन क्रॉस स्टाईल मारतोय निर्दोष गरज षटकार. क्या बात आहे निर्दोष. आपल्याला बघायला मिळाला. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह या मॅचचं आपण प्रक्षेपण बघतोय. चेंडू बघा कसा टाकला किशोर घरतनं. थोडासा शॉर्ट चेंडू होता आणि या शॉर्ट चेंडूला निर्दोष घरतनं ओळखलं अगोदरच त्यानं पाठ केलं आणि हा चेंडू तटवला सरळ मिड विकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. सरळ त्या खजुराची जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांकडे. आणि संतोष तुम्ही म्हणालात आल्या आल्या की ही सगळी खजुराची झाडं मला असं वाटतं दुबई होते काय येते हा शारजा तयार होईल असं वाटतंय मला. तसा माहोल तयार झालेला दिसतोय. मैदान अतिशय सुसज्ज असं मैदान. पाटा विकेट बनवण्यात आलेली आहे जी फलंदाजांना गोलंदाजांना दोघांनाही साथ देते. अगदी मैदान पण सुसज्ज बनवलंय. आजूबाजूला झाडीच झाडी आणि अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही 40+ रायगड मास्टर्स प्रीमियर लीग. 2 षटकं संपलेली आहेत मात्र अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. तिसरं षटक बघूया कोण घेऊन येतोय. तिसरं षटक पहिलं षटक टाकलेलं आपण बघितलं ते मंदार लवेकरनं धावा दिलेल्या 7. दुसरं षटक किशोर घरतनं टाकलं. धावा दिल्या 19 आणि 26 धावांवर नेऊन पोचलेला ठेवलाय तो संघ भवानी माता गावदेवी साई. तिसरं षटक पुन्हा रोशन म्हात्रे. रोशन नावाप्रमाणे रोशन नावाप्रमाणे क्षेत्र गोलंदाजी करतोय की नाही ते पाहायचं आहे. हा थोडासा शॉर्ट चेंडू होता रोशनचा. पंच आमच्या दिशेने वळालेत. समांतर हात केलेत जमिनीला. वाईडचा इशारा त्यांच्याकडून येतोय आणि या वाईडनं धावफलक हळूच वाढतोय. धावसंख्या पोहोचते ती 27. 0-27 रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे बरोबर ना बॉलर नेम. मनोजनं चेंडू मारलाय हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता मात्र हा झेल काही झाला नाही. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. धावा वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. या चेंडूवर मिळतायत एकूण 2 धावा. या 2 धावांनी हळूच धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती भवानी माता गावदेवी साई संघाची. 0-29 29 फॉर लॉस ऑफ नन विकेट. एकही विकेट अजूनही गेलेला नाहीये. संथ शांत संयमी अशी सुरुवात झालेली आहे ती भवानी माता गावदेवी साई संघाच्या या फलंदाजांची. हो शफल होऊन मारलाय मनोज यांनी. हा चेंडू जातोय पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्क्वेअर लेगमध्ये. थ्रो होतोय तोपर्यंत एकच सिंगल रन मिळते आणि आता स्ट्राईक मिळतोय तो निर्दोष घरतला. रोशन म्हात्रेनं आतापर्यंत चेंडू फेकलेले आहेत 2. धावा दिलेल्या आहेत त्या 4 आणि निर्दोष घरत खेळतोय 3 चेंडूमध्ये 10 धावांवर 1 षटकार 1 चौकार मारलेला मनोज पाटील खेळतायत 11 चेंडू मध्ये 19 धावांवर. हा चेंडू रोशन टू निर्दोष बॅकफुटवर जाऊन हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा स्लो चेंडू टाकला का संतोष. स्लो चेंडू टाकला. फसवा चेंडू टाकला. बॅकफुटवर गेले बघितलं फलंदाज आणि शेवटच्या क्षणी स्पीड बदलला आपल्या गोलंदाजीचा तो रोशन म्हात्रेनं आणि एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो रोशन म्हात्रेचा. यष्टीरक्षक यष्ट्यांना अगदी चिटकून उभे आहेत. हो रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता. जोरदार अपील केलाय. पंचांवर कोणताही प्रभाव नाहीये. पंचांना विचारतोय रोशन म्हात्रे हाऊज दॅट. पण पंचांनी सांगितलं की नाही स्टंप सोडून हा चेंडू चाललेला त्यामुळे तुम्हाला विकेट तर मिळणार नाहीये परंतु या चेंडूवर एकही धाव नाही मिळाली. ही एक जमेची बाजू राहिलेली आहे ती रोशन म्हात्रेंसाठी. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. गावदेवी साई विरुद्ध दापोली असा हा सामना आपण पाहतोय. हा चेंडू रोशनचा मारलाय हवेत मारलाय. झेल होण्याची शक्यता आहे आणि हाही झेल नाही झाला. खूप प्रयत्न केलेले खूप धावत आलेले मात्र नाही झेल होऊ शकला. चेंडू मात्र अडवण्यामध्ये यश मिळते. या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या पोहोचते ती
साई संघाची बिनबाद 33. चांगली पार्टनरशिप आहे, मस्त पार्टनरशिप तयार झालेली आहे. 33 धावांची पार्टनरशिप, एक यशस्वी पार्टनरशिप म्हणावी लागेल. तिसरं षटक सुरू आहे म्हणजे साधारण 10च्या वर ॲव्हरेज आतापर्यंत गेलेला आहे. तो साई संघाचा शफल होऊन मारलाय, गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि काय फेकी, वाह मस्त थ्रो, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थ्रो होतोय. या चेंडूवर मिळत आहेत एकूण फक्त 1 धाव. 3 षटकं संपलेली आहेत. मला असं वाटतं ड्रिंक ब्रेक झालेला दिसतोय. 3 षटकं झालेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर भवानी माता गावदेवी साई संघाची धावसंख्या पोहोचते ती आहे ती 0 बाद 34, म्हणजे साधारण 11.33 धावांची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. मात्र या 3 षटकांचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो ते आमचे मित्र, रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि रायगडचे समालोचनातील महागुरु संतोष चौधरी यांना. रायगड ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष आदरणीय राकेशजी गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. या रायगड प्रीमियर लीगमध्ये आपलं स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. आपण पाहतोय की माझ्या समवेत यावेळेस आमचे टीके माळी रायगडचे एक चांगले निवेदक, तेवढेच चांगले समालोचक आणि खरं तर ऑप्शन कुठे असेल आणि टीके माळी नसतील असं होत नाही. ऑप्शन फेम झालेले आहेत ते आमचे टीके माळी. यांचंही स्वागत, तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत, आलेल्या संघांचं स्वागत करूया. मानगरचं हे मी म्हणालो की निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आपण पाहतोय. संजय बॉस, संजयजी पाटील यांचं हे मैदान आणि त्या मैदानावर सुरू असलेली रायगड प्रीमियर लीग आजच्या मला थोडे 6वा दिवस आहे. स्वतः मला थोडे बॉस त्यांना घेऊन येत आहेत. तर राकेशजी गायकवाड यांना आणि प्रवीण भाऊ यांचं स्वागत करूया. 34 धावा धावपलकावर लागल्यात. आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ आहे पियुष एंटरप्राइजेस, प्रणाली स्मृती यांच्या समवेत जो संघ आहे फलंदाजी करणारा तो भवानी माता गावदेवी साई निर्दोष घरत ज्याचे कर्णधार आहेत. 34 धावांची भागीदारी या ठिकाणी रचलेली आहे ती मनोज पाटील 50+ आणि एका बाजूला निर्दोष घरात, दोन्ही घरात आहेत. राकेशजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रायगड ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड. ग्रामीण क्रिकेटला एक उंची मोठी भरारी त्यांनी गाठून दिलेली आहे ते आणि महेशजी गव्हाणकर यांचंही स्वागत आहे. मैदानावर जाऊया जिथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. टॉस आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 34 धावा. क्रिकेटमध्ये टीकेमुळे आपण बघितलं की पार्टनरशिप, भागीदारी आली की समोरच्या संघासाठी डोकेदुखी ठरते. 34 षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो गोलंदाज मंदार लवेकर. राकेश गायकवाड यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया. राकेश गायकवाड आणि महेश गव्हाणकर आणि या स्पर्धेचे सर्व आदरणीय बॉस संजय पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. पहिल्या चेंडूवर सिंगल आली मंदार लवेकर ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिलेला तोच मंदार लवेकर पुन्हा एकदा समोरच्या बाजूने. मनोज पाटील मात्र चांगली फलंदाजी करतात. सिंगल डबल 23 धावांवर जाऊन पोहोचत आहेत आणि इथे एका बाजूला 11 धावांवर खेळत आहेत ते निर्दोष घरत संघाचे कर्णधार भवानी माता गावदेवी साई या संघाचे मंदार लवेकर. समोरच्या बाजूने मोठं नाव आहे क्रिकेटमधलं मंदार लवेकर. त्यावेळेची गोलंदाजी जवळजवळ 35 वर्षापूर्वी पण गोलंदाजी करणारा हा गोलंदाज मंदार लवेकर समिधा उरण या संघामधून खेळताना आपण कित्येक वेळा त्याला पाहिलेलं आहे. नागाव संघातून खेळत असेल उरणचं नाव त्याने क्रिकेटच्या पटलावर अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून नेलेलं आहे तो मंदार लवेकर. पुन्हा एकदा तयार समोर आहे. यावेळेस आपण पाहतोय तो निर्दोष मंदार लवेकरला. आता मात्र मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून 1 बाउन्सचा चौकार मारतोय, दुसरा चौकार मारतोय तो निर्दोष घरत.
पुन्हा एकदा खडे स्टँड अँड डिलेवर, पण यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चूक करणार नाही आणि 45 या धावांवर पहिला गडी बाद होतोय तो भवानी माता गावदेवी साई या संघाचा पियुष एंटरप्राइजेस प्रणाली स्मृती या संघाच्या विरोधात. चाललेलं, परंतु रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपली तयार झाली आणि या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने रायगडच्या आपल्या या रायगडला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे अध्यक्ष आमचे राकेश गायकवाड ज्यांनी शिस्त या रायगड टेनिस क्रिकेटला लावलेली आहे आणि आज आपण बघतोय की मोठमोठ्या टुर्नामेंटमधले आपल्या रायगडचे खेळाडू खेळताना आपण त्यांना पाहतोय. टिके माळी खरं तर राकेशजी गायकवाड यांना मी धन्यवाद देईन. त्या दिवशी आपण बघितलं मालदोटे जो फलंदाज होता सूरज पाटील, जबरदस्त त्याने 5 षटकार मालदोटे मारले. राकेशजी गायकवाड यांनी 5,000 रुपयांचं पारितोषिक पण त्याला दिलं. फक्त शिस्त नाही तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम राकेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून केलं जाते. मंदार लवेकरनं मालदोटे शेवटचा चेंडू डॉट टाकलाय. 45 धावा धावपलकावर लागल्यात, म्हणजे या षटकामध्ये 11 धावा मालदोटे दिल्या आहेत त्या मंदार लवेकर यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण बघितलं. 2 षटकं, 1 विकेट त्यांनी घेतलेली आहे आणि धावा दिलेल्या आहेत त्या 18 धावा, 1 विकेट मंदार लवेकर. 45 लॉस ऑफ 1 विकेट. पहिली मॅच आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगची. आजचा 6वा दिवस आहे. एक दिवस ती आपली मॅच बॅलन्स होती कुंडेवाळ आणि नेरे, ती मॅच आज लवकरच संपलेली आहे. खरं तर त्या दिवशीचा शेवटच्या दिवशीचा जो वेळ आहे तो वाचवलेला आहे. नाना दिवेकर पण आलेले आहेत, मगाशी टिके माईने सांगितलं, त्यांचंही नाव घेतलं गेलं होतं आणि त्यांचंही स्वागत आहे. मालदोटे संघ मालक आहेत का? 50+ पण आहेत आणि संघ मालक पण आहेत. राजकुमारजी जितेकर 5वं षटक घेऊन आलेले आहेत. बब्यादा म्हणून त्यांना ओळखतात. राजकुमार जितेकर 50+ एक तरी हा नियम चांगला आहे की पहिलं षटक नको, 6 षटकांमध्ये कधीही तुम्ही टाकू शकता. आणि नवीन आलेले जे फलंदाज आहेत, जितेंद्र कडू पहिला चेंडू चांगला टाकलेला आहे आणि समोर आहेत ते फलंदाज खरं तर मनोज पाटील, एक जम बसलेले फलंदाज आहेत, 23 धावांवर खेळत आहेत आणि त्यांना पहिला चेंडू डॉट टाकला आहे तो गोलंदाज आमचे राजकुमार जितेकर. कर्नाळा अकॅडमीवर रोजची प्रॅक्टिस आहे. बॉस सांगतायत, बॉस पण पहिल्या दिवशी खेळले आज मैदानावर. बॉस फायटर त्यांच्या संघामध्ये राजकुमार जितेकर यांचा हा चेंडू एज लागले, चेंडू हवेमध्ये 2 षटकांमध्ये पडतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सिंगल घेतलेले दुसऱ्या धावेची धावतायत मनोज पाटील. कौतुक करायला पाहिजे टिकेमाळी, आत्तापर्यंत 25 धावांवर खेळतायत मनोज पाटील. त्याच्यामध्ये एकच चौकार त्यांनी मारलेला आहे आणि बाकी सगळ्या सिंगल, डबल, ट्रिबल पण काढलेली आहे. कौतुक करायला पाहिजे. एक धाव आरोग्यासाठी आपण म्हणतो. आणि फक्त त्याच्याच धावा नाही, निर्दोष बरोबर पण त्यांनी धावून काढलेले आहे. अतिशय चांगली खेळी मैदानाच्या मधोमध मनोज पाटील करतायत. की कित्येक वेळा असं होतं की 50+ कधी मी स्ट्राईक समोरच्याला देतोय, परंतु मनोज पाटील स्वतः खेळपट्टीवर आहेत, स्ट्राईक एंडला आहेत. पुन्हा एकदा राजकुमार जितेकर यांचा चेंडू स्वीट साऊंड मधोमध लागलाय. चांगली फिल्डिंग झालेली आहे, इथे टाळ्या वाजवल्या जातात आणि दुसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा 2 धावा. 50+ हा खेळाडू 27 धावांवर पोहोचलाय. संघाची धावसंख्या झाली 49. अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे तो भवानी माता गावदेवी साई. टॉस हारल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजी करतायत. आतापर्यंत 4थ्या षटका 5वं षटक सुरू आहे. धावा आहेत त्या 1 बाद 49. फुलटॉस, लो फुलटॉस, चांगली गोलंदाजी करतायत. हवा उलट्या बाजूने, त्यामुळे बघा बॉल आतमध्ये राहतोय. चांगला फटका होता फलंदाज जितेंद्र यांचा. 50 धावा जितेंद्र कडूने जी सिंगल घेतली आणि 50 धावा अर्धशतक धाव फलकावर लागलेलं आहे ते भवानी माता गावदेवी साई. जितेंद्र कडू आता स्ट्राईक एंडला आलेले आहेत. सिंगल घेतली ती अगोदर आपण बघितलं. 28 धावांवर मात्र पोहोचलेत ते मनोज पाटील. 6 ओव्हरची मॅच आहे. रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. 6वा दिवस आहे आजचा. पंचांचा नो बॉलचा इशारा. पहिली व्हाईट बॉलची 1 रन आली होती आणि सिंगल नो बॉलची आलेली, म्हणजे 2 अवांतर धावा आलेल्या आहेत. 51 धावा धावफलकावर लागल्यात आपण पाहतोय. जितेंद्र कडू खरं तर बचावले राजकुमार जितेकर. रोज कर्नाळा अकॅडमीला
नाही आणि ऑफ साईडला बघा खूप गॅप होती, जर बॅटला बॉल जरी लागला हा. असता ना तरी चौकार गेला आणि असता. आउटफील्ड पण फास्ट आहे. हम्म. गोलंदाज तयार आहेत. राजकुमार जितेकर पॅव्हिलियनच्या बाजूने गोलंदाजी करतात. राईट हँड ओव्हर. हो फ्री हिट होती. जितेंद्र कडू सिंगल. दुसरी धाव धोक्याची होऊ शकते. मनोज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरी धाव खरं तर धोक्याची होती तरी सुद्धा आता षटकच कमी होत चाललेली आहेत, संपत चाललेले आहेत. अशा वेळेस पाचवं षटक आहे आणि सिंगल डबलमध्ये रूपांतर करायला गेले ते जितेंद्र कडू आणि इथे मात्र फलंदाज बाद झाले. 28 धावा. अतिशय चांगली फलंदाजी करतात. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. 28 धावा त्यांनी केल्या. 50 प्लसचे खेळाडू मनोज पाटील. कोण आउट ते तिसरे पंच बघूया क्रॉस झालंय की नाही. तिसरे पंच तपासणार आहेत. सुंदर असं आयोजन आहे. 40+ मास्टर्स क्रिकेट असोसिएशन रायगडच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली ही भव्य आणि दिव्य 40+ रायगड प्रीमियर लीग. अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष संतोष पवार, नाना दिवेकर, सज्जन नवाले, नितीन कोळी, रवींद्र भोईर, गणेश नाना पाटील, राकेश चव्हाण, बाळा धनवे, गोपीनाथ मोकल, जितू सोमासे, खजिनदार किरण खानावकर, खजिनदार श्याम पाटील, सचिव प्रवीण पाटील, सल्लागार रणजित पाटील, भाऊ मुकादम, बाळा धनवे, रत्नदीप पाटील, नरेश पाटील, शंकर म्हात्रे, प्रशांत खांडेकर, वासुशेठ भोईर आणि सदस्य सगळी आमची मंडळी. मनोज झालेला पाटीलच आहे. आउट आहेत. मनोज पाटीलच आउट आहेत. क्रॉस झालेला आहे. सेकंडला क्रॉस झालेले आहेत. शेवटचा बॉल एक चेंडू आहे शिल्लक. पाचव्या षटकातील. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज गेलेत खेळपट्टीवर. नयन थळी. थ्रो नयन थळींनी केला होता. बॅट्समन नवीन ज्ञानेश्वर उसाटकर. ज्ञानेश्वरजी उसाटकर आणि स्ट्राईक एंडला जितेंद्र कडू, गोलंदाज राजकुमार जितेकर. ओ मस्त फटका सरळ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जितेंद्र कडू मात्र झेल देऊन तंबूमध्ये परत आहेत. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण बघितले की एक फलंदाज बाद झाला, जोडी जमलेली रमलेली की त्याच्यातला दुसरा लगेच आउट होतो आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेत. जितेंद्र कडू षटक क्रमांक 5 संपलेली आहेत. 52 धावा धावफलकावर लागल्यात. 7 धावा या षटकामध्ये आल्या. 2 बाद 52 आपण पाहतोय. भवानी माता गावदेवी साई. नाही 52 धावा म्हणजे चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण 10 धावांच्या वर जर सरासरी असेल तर ती आपण फलंदाजांना अनुकूल सरासरी आतापर्यंत बघत आलेलो आहे. याच मैदानावर आपण बघितलं 95 धावांचाही पाठलाग केला गेला. पहिल्या दिवशी आपण समर्थ कडूचा संघ मला तर वाटतं होता आणि 58 पण झाले नाही आणि 95चा पण पाठलाग केला गेला. हे क्रिकेट आहे. अनिश्चितता भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. वारा पण बघा ना, वारा पण या दिशेला वाहतोय, त्यामुळे ऑन साईडला फटके मारायला फलंदाजांना थोडंसं जड जातंय. षटकार त्या साईडला, चौकार त्या साईडला जाणं जड जातंय. परंतु निर्दोष घरे जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा पण बघितलं या एंडमधून सहज लिहिलं षटकार चौकार त्यानं ठोकले. तर या परिस्थितीचा किंवा पर्यावरणाचा किंवा वाऱ्याचा अंदाजही फलंदाजांनी घेतलेला दिसतोय या मॅचमध्ये. परिपक्वता जी म्हणतो ना आपण खेळाडूंमधली, ही सगळी या 40+ रायगड प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंदार लवेकर सारख्या खेळाडूनं पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्यानंतर त्याला थोडासा मार बसला, परंतु पुन्हा त्यानं कमबॅक केलेलं आहे. अजूनही मला असं वाटतं शेवटचं एक षटक शिल्लक आहे. धावा आहेत त्या 3 बाद 52. नवीन फलंदाज विजय मोकल. चला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं आता संपलेत का? हां बरोबर आहेत. चला कारण नियम आपण कशासाठी लावतो की संध्याकाळी अंधार पडायला नको. तुम्हालाच कमी ओव्हरच्या मॅच नंतर खेळाव्या लागतील. इथे तुम्हाला आयोजकांनी चांगली संधी दिलेली आहे की 6-6 ओव्हरच्या मॅच आपल्याला खेळायच्या आहेत. 6 बॉलर्स नेम बॉलरचं नाव सांगा जरा. कीपर रुपेश पाटील. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. आपण पाहतोय पीयूष एंटरप्राइजेस, प्रणाली स्मृती दापोली या संघाचे जे कर्णधार आहेत प्रवीणा स्मृती
प्रवीणा स्मृती या संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना सुंदर सुरुवात केली होती मनोज पाटील आणि निर्दोष कडून. मला तर वाटतं चांगली पार्टनरशिप दोघांनी दिली होती, निर्दोष घरत आणि या मनोज पाटीलनं. परंतु इथे मात्र पहिल्या 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेतात ते फलंदाज ज्ञानेश्वर ओसाटकर. त्यांनी आपलं खातं उघडलेलं आहे आणि त्यांच्या जोडीला आलेले फलंदाज आहेत विजय मोकल, गोलंदाज रुपेश पाटील, पीयूष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली. चांगला चेंडू होता. मला वाटते अपील करतायत, बेल्स पडले आणि फलंदाज बाद झालेले ते विजय मोकल. पाहतोय 55ला 4 अशी धावसंख्या आहे भवानी माता साई. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला चेंडू होता, यष्टीरक्षकाला चकवले परंतु ऑफस्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर. आणि या 2 धावा मिळतात. अवांतर धावा 4 होत आहेत. संघाची धावसंख्या होती ती 57, 56 धावा. मोठे फटके आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. टिकेमाळी म्हणाले की या भाऊ पण म्हणाले की 58 धावा पण चेस झाल्या नाहीत आणि एका बाजूला आपण बघितलं तर 95 धावा पण चेस झाल्यात. हा क्रिकेट आहे. कधी कधी संध्याकाळ झाली की मग धावांचा पाठलाग करणं कठीण होतं. शेवटची मॅच मी परवा ज्या दिवशी होतं त्या दिवशी बघितलं की नंतर थोडंसं दमट हवामान होतं आणि धावा कमी येतात. सरळ मारला, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मधून चाललाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलणार. बघा पहिली धाव एवढ्यात चप्पळ घेतली ना की दुसरी थोडीशी चूक झाली की लगेच दुसरी. हे क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की जोश के साथ होश का होणं जरुरी आहे. आणि इथे आपण पाहतोय 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 58 झालेली आहे. 4 गडी गमावलेले आहेत ते भवानी माता गावदेवी साई संघानं आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. स्लोवर डिलिव्हरी, फसवा चेंडू. अगोदरच शफल झाले होते फलंदाज. गोलंदाजांनी ओळखलं जे गजानन मोकल अगोदरच शफल झाले होते परंतु त्याने बघितलं की ते मारण्याच्या तयारीत आहेत आणि फक्त फसवा चेंडू टाकला. मिश्रित गोलंदाजी, मिश्रण पाहिजे, व्हेरिएशन पाहिजे तुमच्याकडे. नाही तर नुसताच 15-20 पावलांचा रनअप आणि धावत येऊन टाकायचा आणि वेगावर मग तो बॅट्समन अजून वेगावर फटके मारतो. गोलंदाज रुपेश पाटील ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकतोय. मिड विकेटला चेंडू चाललाय. ऑन ड्राईव्ह केले, चेंडूला एक धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी धावतायत. या एंडनं थोडं ऑन ड्राईव्हला चांगलं आहे कारण हवा इकडनं या बाजूला येते. आणि इथे मात्र सिंगल 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाज गजानन मोकल यांना. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 60. या षटकामध्ये फक्त 8च धावा दिल्या रुपेश पाटील यांनी. आणि जिंकण्यासाठी आपण पाहणार आहोत त्या पीयूष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली या संघाला 61 धावांची गरज आहे. 11-20 पेक्षाही कमी धावांची गरज आहे. बघूया डीजे मास्टरकडे जाऊया आपण.
राकेशजी गायकवाड जे रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचं आगमन इथे झालेलं आहे. आदरणीय राकेशजी गायकवाड यांचं आम्ही इथे स्वागत करू इच्छितो. मी आमचे सर्वा बॉस संजय पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी राकेशजी गायकवाड यांचं स्वागत करावं. राकेशजी गायकवाड आणि महेश गव्हाणकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. राकेशजी गायकवाड रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ज्यांनी या रायगड टेनिस क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेले, अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी, अनेक आयोजकांना प्रोत्साहन ज्यांनी दिलेलं आहे, ते आदरणीय राकेशजी गायकवाड यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यानंतर महेश गव्हाणकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रवीण पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सचिव प्रवीण पाटील हे स्वागत करतील महेश गव्हाणकर यांचं. गव्हाणकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. बॉस आमचे संजय पाटील आणि प्रवीण भाऊ स्वागत करतायत आदरणीय राकेशजी गायकवाड साहेब आणि प्रवीण गव्हाणकर साहेबांचं. पुढचा टॉस धाकटी पंढरी खालापूर आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड, विलाजी पाटील पाटणोली यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद राकेशजी गायकवाड, आपण आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आमचे बॉस त्यांना निरोप देण्यासाठी चाललेले आहेत. मेडिटेकचं कॅप्टन आलेला आहे, धाकटी पंढरीचा नाना पाठवा. नाना या. खरं तर धाकटी पंढरी खालापूर संघाचे कॅप्टन मालतोटे संजय सोलंकी होते. इको, परंतु तब्येत त्यांची थोडी बरोबर नसल्यामुळे यावेळेस आपण पाहतो की सुधीर पवार त्या संघाचे कर्णधार असणार आहेत. नाना टॉसला पाठवा सुधीर पवार यांना. बघा काय असतं, वेळेला आपण जर किंमत दिली तर आपण मोठे होतो. ही स्पर्धेला जर आपण स्पर्धा वेळेवर चालू झाली, वेळेवर संपली की आनंद वाटतो. एका बाजूला मेडिटेक स्पोर्ट्स रायगड, कॅप्टन हेमंत बोरले हेमंत गोरले. ओके, हेमंत गोरले कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला संतोष, आपण हा जो द्रोण व्ह्यू आपण पीटीसीच्या माध्यमातून पाहतोय. काय मैदान आहे सुंदर, त्यानं नटलेला हा मानगरचं मैदान आहे. मधोमध विकेट, बाजूला अलिशान असं हे ग्राउंड बनवण्यात आलेलं आहे. विकेट आहे, बाजूला निसर्गाने संपन्न असणारा हा परिसर आहे आणि बाजूला तिकडे सगळं झाडांचं जंगल आणि त्याच्या पुढे सिमेंटचं जंगल आहे. नवी मुंबई, आता नवी मुंबई एअरपोर्ट पण आपल्या बाजूला आहे. विमानं पण आपल्याला उड्डाण करताना आपण पाहणार आहोत. नाना देवेकर यांनी टॉस केलेला आहे. धाकटी पंढरी सुंदर असं विलोभनीय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. खरं तर खेळणाऱ्यांना किती मजा असेल इथे. अजून पुढच्या वर्षी अजून या मैदानाचं सौंदर्य वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. शिस्त खरं तर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, भाऊंनी लावलेली शिस्त. आणि काय सुंदर नजारा, अगदी म्हणजे डोळ्यांना सुखद अनुभव देणारा हा सुंदर नजारा आपण पाहतोय तो या मानघरच्या या मैदानावर. टिकेमाळे आपल्यालाही असं वाटतं की एखादी जसं आपण DY पाटील स्टेडियम पाहतो किंवा आपण एनआयझमचं आपलं रसायनीचं जे आपलं सेबीचं मैदान आहे आणि इंटरनॅशनल मैदानावर आपणही आहोत की काय एखाद्या बेटावर असं लुक, म्हणजे वेस्ट इंडिजची जशी बेटं असतात तसं या मॅच आपल्याला पाहायला मिळतात या मानगरच्या मैदानावर. बघूया 61 धावांचा पाठलाग करायचा आहे तो भवानी माता गावदेवी संघानं केल्यात. साई या संघानं 60 धावा केल्यात, त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती मनोज पाटील यांनी. 28 धावा केल्या होत्या, तर 20 धावा मला थोडं 21 केल्या होत्या निर्दोष घरत यांनी. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 61 धावांची गरज. 61 धावांची गरज आहे. आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपले बबे आलेले आहेत, जे संघाचे संघ मालक आहेत. बघूया 61 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे त्यांच्या समोर आणि त्यासाठी त्यांनी सलामीची जोडी मैदानात पाठवलेली आहे. ती शशिकांत जितेकर आणि
किशोर घरत. शशिकांत बघूया काय करणार. 50+ खेळाडू शशिकांत जितेकर आणि 40+ खेळाडू आहेत स्वतः कर्णधार किशोर घरत मैदानात उतरलेले आहेत. पहिला चेंडू अमर मते घेऊन आलेले आहेत. पहिलं षटक अमर मतेंच्या हातामध्ये दिलेलं आहे. बघूया अमर मते लेफ्ट आर्म ओर दी विकेट. मार्टे ठीक आहे म्हणे मगाशी पण अशीच परिस्थिती होती. मगाशी जो कर्णधार होता निर्दोष घरत तो ओपनिंगला आला होता. इथे आपण बघतोय किशोर घरत ओपनिंगला आलेले आहेत. हे दोन्ही कॅप्टनने ठरवलंय की काय जशाच त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे, कारण अस्तित्वाची लढाई आहे. हे नॉकआउट मॅच आहेत, म्हणजे लीगच्या मॅच आहेत, परंतु जर नॉकआउट स्टाईलनं जर खेळलो तर कदाचित प्रेशर जास्त येणार नाही हे सगळ्या खेळाडूंना माहिती आहे. त्यामुळे एकही संधी गमवायची नाही हातामधली, हे प्रत्येक टीमनं ठरवलेलं दिसतंय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल काढली आहे. सिंगल काढली ती शशिकांत जितेकर यांनी आणि या सिंगलनं नेऊन ठेवलंय ते पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती 11 दापोली संघाला बिनबाद 1च्या घरामध्ये. 61 धावा पाहिजे होत्या, म्हणजे आता 60 पाहिजेत. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. 10.16 धावांची सरासरी, म्हणजे एकाच षटकार आला आणि त्यानंतर सिंगल डबल जरी जमा केलं फलंदाजांनी तरीही हे टार्गेट पूर्ण होऊ शकतं हे माहिती आहे कर्णधाराला. परंतु गोलंदाजी जर का सरस झाली, भवानी माता गावदेवी साई संघानं जर सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केली तर हे टार्गेट पण महाग बनवू शकते ती गावदेवी साई. गाड घेतलाय, गाड मागितलाय. किशोर घरत तयार आहे, टेहळणी केली आणि बॅटिंगसाठी तयार. अमर मार्टे हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा, हा चेंडू मारलाय, सरळ जातोय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1च्या ऐवजी 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी 3. अमर माटे सांगुर्लीचे अमर माठे. बघूया सांगुर्ली. हो, किशोरनं ताणून हा स्ट्रोक मारलाय. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू होता, मारलाय जमिनी लगतचा फटका. एक सिंगलच मिळवली आहे. या सिंगलनं धावफलक वाढतोय, धावसंख्या पोहोचते ती 4. बिनबाद 4. मागील मॅचमध्ये आपण म्हणजे मागील 17 मध्ये बघितलेलं चांगली पार्टनरशिप झालेली. अमर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. आमचे पोपेटा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्वा चंद्रकांतजी पोपेटा काल क्वालिफाय झालेत सुपर 16 मध्ये. अभिनंदन. हो, हा चेंडू ओव्हर पिच होता, फक्त फ्लिक केलाय जितेकरांनी. एकच सिंगल रन मिळते. 50+ आणि 40+ असं कॉम्बिनेशन आपण बघतोय. ते विकेटवर 50+ खेळाडू आहेत ते शशिकांत जितेकर. किशोर घरत 40+ आहेत. हार्ड हिटर फलंदाज आहेत किशोर घरत. बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहेत. या मॅचमध्ये आता काय चित्र पाहायला मिळतंय हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत त्या फक्त 5. याचा अर्थ अमर माठेंनी मस्त गोलंदाजी केली. हो, मस्त. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ सीमारेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पंचवीस मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, नाहीतर मग शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेरचा सर्कलच्या आत ठेवावा लागणार आहे, याची नोंद प्रत्येक कर्णधारानं घ्यायची आहे. पहिलं षटक जबरदस्त टाकलं अमर माठेनं, मात्र शेवटच्या एका चेंडूवर समाचार घेतला तो फलंदाज किशोर घरतनं. चौकार ठोकला. जिथे 10.16 धावांची सरासरी ची आवश्यकता होती, रिक्वायर्ड रन रेट तिथे 9 धावा आल्या. ठीक आहे संतोष, म्हणजे नॉट बॅड म्हणायला काही हरकत नाही आहे. सुरुवात चांगली झालेली आहे पहिल्या षटकामध्ये, ती म्हणजे पियुष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती 11 दापोली संघाची पण आणि भवानी माता गावदेवी साई संघाची पण. दोन्ही संघ तुल्यबल आहेत.
ज्ञानेश्वर उसाटकर गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत आणि समोर आहेत ते शशिकांत. बघूया ज्ञानेश्वर उसाटकर. हो, यॉर्कर चेंडू खणून काढलाय, मस्त फटका लगावला. एक धाव तर घेतलेली आहे, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. किशोरनं ठरवलंय की मॅक्झिमम स्ट्राईक जर मला मिळाला तर लवकर धावा आपण जमू शकतो, परंतु गोलंदाजाची व्यूहरचना रणनीती काय असेल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. आमचे सुहास सरांची चावी मला असं वाटतं इथे राहिली, इथे दिसत नाहीये. कोणाला मिळाली तर वॅगनार, ऑरेंज कलरची वॅगनारची चावी आहे, आपण त्यांना द्या प्लीज. हो, जबरदस्त टोला, क्या बात आहे. गॅप मध्ये आणि सर्कल ब्रँडेड स्ट्रोक होता, मात्र काय कव्हरिंग झालंय, वा अफलातून कव्हरिंग. जेवढी चांगली फलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. किशोर घरत पण आता अवाक झालाय तो, म्हणजे तो बघतोय की अरे चौकार चाललेला कसं काय हा अडवला या खेळाडूनं. हीच तर खासियत आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या भवानी माता गावदेवी साई संघाची. हार मानायला तयार नाही आहेत. पहिल्या 2-3 षटकांमध्ये कमीत कमी धावा द्यायच्या, जेणेकरून शेवटच्या 3 षटकांमध्ये प्रेशर डेव्हलप होईल. बॅटिंग करणाऱ्या पीयूष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती 11 दापोलीवर ही रणनीती ठेवली आहे. फुलटॉस, क्या बात आहे. किशोर ब्रँडेड स्ट्रोक, किशोरचा कॉन्फिडन्सचा हा सणसणीत असा चौकार. मारला किशोरनं, जागा बनवली. फुलटॉस चेंडूला असा समाचार द्यायचा असतो हे दाखवून देत आहेत ते किशोर गरर. गॅपमध्ये चेंडू मारला आणि खूप स्पीडनं चेंडू मारलाय, जोरात हाणला चेंडू 4 धावांसाठी. हा चेंडू ज्ञानेश्वर यांचा फुलटॉस चेंडू होता, जमिनीलगतचा फटका, स्लोअर डिलिव्हरी होती, फसवा चेंडू होता, सिंगल काढलेली आहे. सेन्सिबल क्रिकेट कशाला म्हणायचं तर किशोर गरजच्या बॅटिंगला सेन्सिबल क्रिकेट म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाहीये. मिळाला चेंडू की मारतोय षटकार चौकार, आणि जर नसेल तर फुकट नाही घालवत, सिंगल डबल काढतोय, सहकार्याला स्ट्राईक देतोय, स्कोर बोर्ड हलता ठेवतोय तो कर्णधार किशोर घरत. बघूया ज्ञानेश्वर यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 8. शशिकांत बघतायत, टहळणी करतायत सर्कलच्या आत. बघा विकेट किपर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. हो, हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केला. हसतायत शशिकांत, आणि त्यांना धाव पाहिजे होती, परंतु बरोबर बॅटच्या मधोमध काय चेंडू लागला नाही. 50च्या वर सुद्धा त्यांची शरीर यष्टी बघा ना, किती म्हणजे व्यायामानं बनवलेली त्यांची ही शरीर यष्टी आहे. कसरत, एक्झरसाइज ज्याला आपण म्हणतो ती एक्झरसाइज न. हा नॅशनल प्लेयर आहेत ते, जॅव्हेलियन ना, जॅव्हेलियन प्लेयर, भालाफेक मध्ये नामवंत असे कॉलेज जमान्यामध्ये असलेले नॅशनल प्लेयर. आमचे बब्या पण नॅशनल प्लेयर, म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतं 1995-96च्या दरम्यान कॉलेजमध्ये खूप मुलं ॲथलेटिक्स मध्ये होती आणि मॅक्झिमम मुलं ही पारगाव आणि ओवळे कडून खेळायची. त्यामुळे तो फिटनेस आहे, तो फिटनेस अजूनही आपल्याला त्यांच्यात बघायला मिळतोय. 2 षटकं झाली आहेत, 2 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 17. चला टीम मीटिंग घेऊ नका, पहिली वॉर्निंग सरांनी दिलेली आहे, परत वॉर्निंग द्यावायला लावू नका, नाहीतर प्लेयर आत घेतला जाईल. चला पटापट. आमचे नाना दिवेकर, नाना पाटील, निनाद तारेकर, समीर पाटील तालुका अध्यक्ष पनवेल, आमचे सदस्य राम पाटील, राम गरत, नरेश गायकवाड, सचिन मोकल, नरेश पाटील, निनाद तारेकर, असिफ दवनाक, राजा केणी, अनंत पाटील, नागराज मोकल, विकास पाटील, नितीन जोशी, नामदेव जुमदाडे आणि लहू खेडेकर यांच्या वतीनं पण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, मला असं वाटतं गोलंदाजीसाठी येत आहेत प्रवीण मोकल, साई म्हणजे मोकल, पाटील, अनिकेत मोकल सध्या फॉर्ममध्ये आहे.
आणि आमचे हरेश कॉमेंटेटर मोकल यांचं गाव हे साईगाव. प्रवीण मोकल गोलंदाजीच्या मार्कवर मला असं वाटतं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे निर्बंध होते ते आता सुटलेले दिसत आहेत. सर्कलच्या आत आपल्याला 4 खेळाडू आपण पाहतोय, बाकी सगळे खेळाडू सीमारेषेला चिटकून उभे केलेले आहेत. आयोजक इथे सांगतात की प्लीज जरा टिकेमुळे आपण बघितलं लवकर. की 10.20 पेक्षाही कमी धावांची सरासरी राखायची होती, परंतु इथे पहिल्या 2 षटकांमध्ये, पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 8, 17 झाले, त्यामुळे आता ही सरासरी 11वर गेलेली आहे. हो नक्कीच 11वर गेलेली. आस्किंग रन रेट वाढतोय. किशोर मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, गॅप शोधतोय, गॅप मध्ये चेंडू मारतोय आणि हा चेंडू जातोय. हा म्हणतात सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. असे मारायचे जिथे प्लेयर नाहीये, सहज चौकार जाईल अशा षटकारापेक्षा चौकारांवर भर त्याने किशोरनं दिलेला दिसतोय. मारलाय आता हा चेंडू, षटकार मारायला गेले आणि झेल देऊन बसलेत. फलंदाज बाद, किशोर घरात. +45 बघतायत, तपासतायत, हाताला रिच बँड बांधतायत आणि आता खेळण्यासाठी तयार आहेत. गार्ड मला असं वाटतं त्यांनी मिडल गार्ड मागितलेला आहे आणि आता खेळण्यासाठी तयार आहेत. गोलंदाज तयार. प्रवीण. हो ओव्हर पिच चेंडू होता, मारलाय, सरळ जातोय लॉंग ऑन मध्ये. एक धाव मिळते. अशी चूक पुन्हा करू नका, म्हणजे प्लीज 45+ पाठवत जा. हा चेंडू जोरात मारायचा होता. शशिकांत यांच्या बॅट मध्ये बरोबर चेंडू बसत नाहीये. प्रयत्न करतायत ते, आवर्जून प्रयत्न करतायत, मात्र पहावे तसे फटके त्यांच्या बॅट मधून निघत नाहीयेत. बघूया आता राकेश आलेत.
राकेश यांनी जर एखाद जरी संतोष षटकार मारला ना तरी या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकते ती दापोली. बघूया एक षटकार प्रयत्न सुरू आहे. फुटवर्कचा वापर केला. एक धाव तर घेतलेली आहे. दुसरीसाठी धावण्याचा प्रयत्न आणि एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. राकेश यांनी थांबवलं शशिकांत यांना की जाऊ नको बास थांब तिथेच नाहीतर आउट होशील आणि शशिकांत पुन्हा माघारी फिरले. शेवटचा चेंडू या षटकातील ज्ञानेश्वर यांचा. वाईडचा इशारा. वाईडचा इशारा पंचांकडून. हा चेंडू ज्ञानेश्वर शशिकांत यांना. फुल टॉस चेंडू जमिनी लगतचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोचलेला आहे तो पीयूष एंटरप्राइजेस अँड प्रवीणा स्मृती 11 दापोली संघाचा. 1 बाद 27. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. मात्र 3 षटकांचं धावता वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर येतील ते आमचे मित्र संतोष चौधरी. पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. डीजे गाणं होते मस्त. धन्यवाद डीजे. 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण बघितलं शशिकांत आणि किशोर घरत ही सलामीची जोडी मैदानात आली होती. 2-3 चौकार मारले होते किशोर घरतनं, मात्र तो बाद झाला. त्यानंतर आता कठीण थोडंसं आव्हान वाढत चाललेलं आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. अमर म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी आले ते भवानी माता गावदेवी साई या संघाकडून. अमर माटे ज्यांनी पहिले षटक टाकलं होतं, 9 धावा दिल्या होत्या ते अमर माटे आता समोरच्या बाजूने तयार आहे. त्यांनी यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज शशिकांत. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू. 18 चेंडू 34ची गरज आहे. आता 1-2 मोठ्या फटक्याची गरज भासणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. राकेश आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. आखूड टप्प्यात चेंडू स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटच्या वरून लांबच लांब. म्हणालो 1-2 मोठ्या फटक्यांची गरज आणि षटकार मारलाय तो राकेश गरत. माटे खरं तर ज्यांनी 9 धावा दिल्या होत्या, पहिलं सर्कलचं षटक असतानाही 9 धावा दिल्या होत्या आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली
शॉर्ट पिच चेंडू टाकला, पहिला चेंडू डॉट टाकला. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आखूड टप्प्यात चेंडू होता आणि आखूड टप्प्यात चेंडूला भिरकावून दिलं मिड विकेटच्या वरून ते फलंदाज राकेश घरतनं आणि धावा वसूल केल्या त्या 6. आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. हो, टॅप केलं चेंडूला. शेवटच्या क्षणी पुढे जाऊन मारण्याचा विचार होता. गोलंदाज हुशार आहे आणि त्यांनी मात्र चेंडू थोडासा अजूनही पुढे टाकला आणि इथे मात्र शेवटच्या क्षणी बॅटचं तोंड उघडलं आणि एक सिंगल मिळालेली आहे ती फलंदाज राकेश घरत यांना. 16 चेंडू 28, आता 15 चेंडू आणि 27 ची गरज आहे. षटकार लागला तरी अजिबात हिंमत हरलेली नाहीये ती गोलंदाजानं. पुन्हा एकदा कमबॅक केलं, एक चांगला चेंडू टाकलाय आणि सिंगल देऊन पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला आणलेलं आहे. इथे शशिकांत यांचा प्रयत्न चांगला, पुन्हा एकदा चौकार मिळतोय शशिकांत यांना. बराच वेळ चौकाराच्या शोधात होते आणि हा चौकार वसूल केलाय तर शशिकांत यांनी. खेळत्या 10 धावांवर एक चौकार त्याने आता मारला आणि त्यांच्या जोडीला आहेत त्या राकेश घरत जे संघाचे कर्णधार आहेत. दोन्ही एका बाजूला निर्दोष घरत, एका बाजूला राकेश म्हात्रे आहेत. 15 चेंडू आणि 14 चेंडू आणि आता 23 ची गरज आहे. हळूहळू एक 2 चौकार आले, त्यामुळे थोडासा षटकार आणि चौकार आलाय, त्यामुळे मॅचमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत 11 धावांची सरासरी राखायची. एज लागली, यष्टी रक्षकाला चकवलं, फाईन लेगचा शॉर्ट, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चकला आणि चौकार मिळालाय तो फलंदाज शशिकांत यांना दुसरा. संतोष, ते म्हणतात ना की नशीब तुमचं कधी पलटेल सांगू शकत नाही आणि च- तसंच हे बघायला मिळतंय की शशिकांत सुरुवातीला अजिबात त्यांना चेंडू मारता नाही आले, परंतु आता लगातार त्यांना 2 चौकार मिळालेत. नक्कीच आणि अमर माटे आता महागडे ठरलेत. 15 धावा आतापर्यंत त्यांनी दिलेले आहेत. आता 13 चेंडू आणि 19 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही संघाच्या बाजूने मॅच आता झुकलेली आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑन आणि फाईन लेगच्या मध्ये मिड विकेटला चेंडू उचलला जातोय. दुसऱ्या धावसाठी धावतायत, धोका होऊ शकतोय, परंतु आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत ते शशिकांत आणि या अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ते आपण पाहतोय 44. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा जवळ येऊन बसले का आता मॅच? सुरुवातीला असं वाटत होतं की या मॅचवर संपूर्ण कब्जा क्षेत्ररक्षण करणाऱ्या भवानी माता गावदेवी साईनं केलेलं आहे, परंतु तसं नाही झालं. या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत, म्हणजे हे महागडं षटक 17 धावांचा आता या मॅचला यू टर्न मिळालेला आहे. पुढच्या ज्या दोन्ही टीम आहेत त्यांना विनंती आहे, आपण इकडे येऊन बसा समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. मॅच संपलं लगेच या अगोदर ज्या विनंती करूया. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. असं वाटलं टीके माळे की 18 चेंडू आणि 44 ची गरज होती ही मॅच जिंकण्यासाठी. पियुष आणि प्रवीणा स्मृती एंटरप्राइजेस या संघाला असं वाटलं की कठीण अवस्थेमध्ये आहे, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी चालू होती, बाद झालेला फलंदाज किशोर घरत बाद झाला, त्याच्यानंतर थोडीशी असं वाटलं की बॅकफुटला गेलाय संघ, परंतु त्यानंतर शशिकांतने मारलेले 2 चौकार, एक षटकार मारला राकेश म्हात्रेनं आणि या मॅचमध्ये आणून ठेवलंय. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे, ती आपण पाहतोय. पियुष एंटरप्राइजेस आणि प्रवीणा स्मृती या संघाला भवानी माता गावदेवी साई या संघाच्या विरुद्ध. 17 धावा म्हणजे साधारण 8.5 धावांची सरासरी आहे. 8.5 धावा म्हणजे एक चौकार, सिंगल डबल होऊ शकतात. 5वं षटक घेऊन आलेले ते गोलंदाज मनोज पाटील जे 50+ आहेत आणि समोर आहेत ते फलंदाज राकेश सरळ फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय मनोज पाटीलनं. 12 चेंडू 17, मॅच 11 चेंडू आणि 17, 11 चेंडू आणि 17 ची गरज आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाजी यावेळेस राकेश म्हात्रे करतायत. 10 चेंडू 17, 5 धावांची पॅनल्टी असेल जर जाणून बुजून आऊट नाही केलं तर, आणि जाणून बुजून स्वतःहून आऊट झाला तरी. ओ मैदानात आपण पाहतोय 50+ करता नॉन स्ट्राईक एंडला आहेत ना. नाही, इथे विषय 50+चा सुरू आहे, परंतु तिकडे 45+ला 50+ वाल्यांनी बांधून ठेवलंय. हे विशेषतः मनोज पाटलांची राहिलेली आहे. फलंदाजी पण त्यांनी सरस केली आणि आता बॉलिंग मध्ये अजून सरस गोलंदाजी. नक्की प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. 3 चेंडू डॉट टाकले त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा रंग भरलेले आहेत, रंगत आणलेली आहे.
ती मनोज पाटील न परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि कोणतीही चूक न करता 3 चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट. ही मॅच आता फसलेली आहे. पुन्हा एकदा भवानी माता गावदेवी साई संघाचे मनोज पाटील मॅच मध्ये आणलेले आहे ते आपल्या संघाला. गोलंदाजी इथे आमचे नरेश ठोंबरे, प्रशांत खांडेकर, आमचे बबलू परदेशी, प्रवीणजी देशमुख, त्यानंतर आमचे मॉन्टी, सगळ्यांचं स्वागत आहे. खालापूर तालुक्यातील हे सगळे बरेचसे खेळाडू आहेत. गोलंदाज आलेले आहेत ते फलंदाज नयन थळी आणि मनोज पाटील. जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. डी.के. माळीने सांगितलं की 50+ भारी पडतायत 40+ आणि 45 वाल्यांना. एका बाजूला आता नयन थळी आलेले आहेत. ओ झेल सुटलाय की काय, सिंगल धाव घेतलेली आहे. दुसरी धाव धोक्याची येऊ शकते परंतु सिंगलच मिळालेली आहे ती नयन थळी यांना. अशा पद्धतीनं 7 चेंडू आणि आता गरज आहे ती जिंकण्यासाठी 16 धावांची. 7 गेले 16 ही हा झेल घेतला असता तर कदाचित मेडन ओव्हर पण पडण्याची chance शक्यता होता. दाट होती, चान्स होता. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी म्हणतो ना, म्हणजे तुम्हाला फक्त स्पीडच पाहिजे असं नाही, टप्पा 4-5 पावलांचा रनअप आहे. नुसता वेग काय कामाचा, 15-20 पावलांचा रनअप आणि येऊन मग कसे तरी बॉल टाकायचे. त्याच्यापेक्षा नेमके 4-5 पावलांचा रनअप आणि अचूक टप्पा आणि वेगावर नियंत्रण. ओ दांडी गुल झाले की काय, फलंदाज निघालेले आहेत ते शशिकांत मैदानाच्या बाहेर आणि इथे मात्र विकेट मिळालेली आहे ती मनोज पाटील यांना. 6 चेंडू 16 धावांची गरज. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. 12 चेंडू मध्ये 17 करायचे होते, फक्त 1 धाव दिलेली आहे आणि 2 विकेट घेतलेले आहेत. मनोज पाटलांचं कौतुक करायला लागेल, मनोज पाटलांचं अभिनंदन करावं लागेल की 50+ खेळाडू असून सुद्धा त्यांनी हे दमदार असं षटक टाकलं. खरं तर बरेचसे खेळाडू धजावत नाही चेंडू टाकायला किंवा बॉलिंग करायला, परंतु त्यांनी डेअरिंग करेगा तो भाई बनेगा ना, तशी डेअरिंग केली आणि सक्सेस झालेत ते. टीके माळी कधी कधी 50+ चे खेळाडू डोकेदुखी असतात. फलंदाजीला गेले की कधी एकदा आउट होत आहेत असं वाटतं आणि 50+ वाल्याची बॉलिंग एकदा ओव्हर कधी कधी निघून जाते असा प्रश्न कॅप्टनला पडतो, पाठीराख्यांना पडतो. पण इथे मात्र मनोज पाटील डोई जड नाही झाले तर ते समोरच्या संघाला भारी पडले. फक्त 1 धाव दिली आणि 2 विकेट घेतलेले आहेत आणि आता मॅच मध्ये 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. पंचांनी सांगितलं चला आपल्या पोझिशन घ्या, क्षेत्ररक्षकांनी आपल्या पोझिशन्स घ्यायचे आहेत लगेच, कारण अजून भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. सुंदर असं सुसज्ज मैदान आहे. बॉसचं हे आपले संजय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे मैदान, अतिशय सुसज्ज असं मैदान. आजूबाजूला डोंगर, झाडी आणि आता खजुराची झाडं पण आता लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे एक वेगळा लुक या मैदानाला मला असं वाटतं पुढच्या वर्षी अजून आपल्याला चांगलं बघायला मिळेल. 6 चेंडू आणि त्या 16 धावांची गरज आहे. प्रमोद आलेले आहेत नवीन, प्रमोद पाटील केगावचा हा खेळाडू प्रमोद पाटील आणि स्ट्राईक एंडला असेल तो नयन थळी. थळी म्हटलं की विंदणे का नाही ना, करंजा. नाही आता नयन थळी खरं तर ज्याच्यासाठी ओळखला जातो ना तशी फलंदाजी त्याला करावी लागणार आहे. तो अशा मॅचेस त्यानं नयननं कित्येक वेळा काढलेल्या आहेत, म्हणजे आपल्या कब्जामध्ये मिळवल्या आहेत. 6 चेंडू 16 धावा म्हणजे 3 षटकार पाहिजेत फक्त. बघूया गोलंदाज बॉलर सतीश मोकल. खरं तर सतीश मोकल जो शेवटचा गोलंदाज येतो म्हणाला असेल की 17 धावात मला 7-8 तरी ठेव, 8-10 तरी ठेव, पण एकच दिलेली आहे ती मनोज पाटीलने आणि ठेवलेले आहेत ते 16. नयन थळीला आता 1-2 मोठे फटके मारावेच लागतील, 1-2 षटकार, एका षटकार चौकार यावाच लागेल. ही मॅच जिंकायची असेल, पियुष एंटरप्राइजेस प्रवीण स्मृती या संघाला जिंकायची असेल तर या फलंदाजांना जे 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आलेले आहेत नयन थळी आणि प्रमोद पाटील. गोलंदाज सतीश मोकल आपण पाहतोय भवानी माता गावदेवी साई संघाकडून पहिली मॅच आहे. यानंतर आपण पाहणार आहोत धाकटी पंढरी खालापूर
सुधीर पवार कॅप्टन, एका बाजूला मेडिटेक स्पोर्ट्स रायगड हेमंत गोरले संघाचे कर्णधार, लिजेंड खेळाडू आमचे जुने खेळाडू भरतजी जितेकर यांचंही स्वागत आहे. या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद. चला चला फास्ट घ्या हॅलो भाऊ. एक प्लेअर आतमध्ये आहे का? हां वेळ झालेला आहे. 6 चेंडू आणि 16ची गरज आहे. चला बॉलर्स सतीश एक player मोकाल. हा एक प्लेअर आतमध्ये घ्या. शिस्तही पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढच्या संघांना पण समजेल. समीर पाटील आमचे सांगतात जे 40+ पनवेल तालुका अध्यक्ष आहेत नेरा. जाऊया मैदानात. 6 चेंडू 16ची गरज. समोर सतीश मोकल आणि नयन थळी स्ट्राईक एंडला. अकुटपेच चेंडू बघतोय नयन थळी पाहत राहिला. नयन थळीला वाटलं वाईट बॉल आहे, परंतु आता आणीबाणीची परिस्थिती आहे. आता मोठे फटके येणे गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 16 होत्याचं 9 झालेलं आहे. एका ओव्हरमध्ये आल्या होत्या मगाशी 17 अमर माटे याच्या. त्यानंतर मात्र मनोज पाटीलनं या करामत केली. एकच धाव दिली, 2 विकेट घेतल्या. या मॅचमध्ये आणलेलं आहे ते पियुष भवानी माता साई या संघाला आडव्या बॅटनं मारलाय. फाईल लेगला क्षेत्ररक्षक पंचांचा इशारा येतोय. 4 धावांचा चांगला फटका मारलाय नयन थळीनं. त्यानं ओळखला अगोदरचा चेंडू शॉर्ट पिच होता, लेग स्टंपवर जाणारा होता आणि तसाच चेंडू आला आणि त्यानं मात्र फाईल लेग क्षेत्रामध्ये एक चौकार वसूल केला. आता 4 चेंडू 12ची गरज. डीजे पण आता चांगली गाणी वाजवत आहे. 4 चेंडू 12ची गरज आहे. मॅच जशी पाहिजे तशी रंगलेली आहे. पहिली मॅच आपण पाहतोय. भवानी माता गावदेवी साई धावांचा पाठलाग करतायत. 60 केले होत्या पियुष एंटरप्राइजेस प्रवीण स्मृती या संघानं. दापोली आणि हा फटका नयन तळीचा. सोनार की एक लोहार की लॉंग ऑनच्या वरून मारलाय हा उत्तुंग षटकार. नयन थळी आपल्याला वाटलं पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, पण पुन्हा एकदा असं वाटलं 4-12, परंतु 6000 पॉईंटला घेतलेला खेळाडू आहे नयन थळी आणि तो मात्र आपला खेळ या ठिकाणी दाखवतोय. का मला 6000 पॉईंटला घेतलं याचं प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवतोय. 3 चेंडू आणि आता 6ची गरज आहे. आता मात्र सतीश मोकलला चांगलं चेंडू टाकावे लागतील आणि एक चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर ही मॅच जिंकू शकतोय. ओ मगाचा लॉंग ऑनच्या वरून मारला होता, आता लॉंग ऑफला हा चेंडू मारलाय, परंतु बघूया पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. प्रवीण स्मृती या संघाला आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 18च्या पहिल्यांदा 36 चेंडू आणि 61ची गरज होती. त्यानंतर 18 चेंडू आणि 34ची गरज होती. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 27 दिल्या होत्या, परंतु जो 17 धावांचा षटक गेला आणि त्यानंतर असं वाटलं ही मॅच सहज जिंकेल प्रवीण स्मृती, परंतु त्यानंतर मनोज पाटीलने टाकलेलं षटक आणि आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. नयन थळीने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत, परंतु बघूया गोलंदाज काही करामत करतोय का. हो फिरून मारलाय चेंडू. नयन थळीनं चेंडू चालला, एक घेतलेली आहे, दुसऱ्या धावसाठी धावतायत, धोका होऊ शकतोय. बघूया काय होतंय. ओ आणि पंचांनी विकेट दिलेले. थांबला नयन थळी, थांबला तो संपला. त्याला असं वाटलं की चौकार जाईल की काय, मॅच जिंकले की काय, आणि इथे मात्र 2 धावा सहज झाल्या असं, पण नयन थळी थांबला आणि इथे मात्र सिंगल आलेली. आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज.
प्रवीण भाऊ वाशिवलेला मॅच झाली होती आत्ताच मागच्या रविवारी. एका बॉलमध्ये 2 पाहिजे होत्या. बॅट्समनने बॉल मारला फाईन लेगला, त्याला वाटलं चौकार गेला, 1 रन धावली, दुसरी पण धावली, पण बॅट नाही टेकली आणि त्याला उचलला त्याला त्या प्लेअरला उचलला, बक्षीस न्यायला, स्टेजवर नेला. ठीक आहे, तोपर्यंत त्याने तिकडे आऊट केला आणि नंतर हे 15 मिनिटं नाचले, ते 15 मिनिटं नाचल्यानंतर म्हणजे जिंकलेली मॅच हारले. बॅट्समॅनला वाटलं चौकार गेलाय म्हणून किसन म्हणजे शेतकरी. नाही, असं वाटलं नव्हतं ही मॅच या निर्णायक क्षणाला येऊन बसेल. हा, एकदम म्हणजे अनपेक्षित मॅच नाही, आपल्याला बघायला मिळाली. वेळ घालून आणि मगाशी एक एक player आतमध्ये प्लेअर आला. आत आल्या कारणानं बाउंड्री हा. लाईनवर एक फिल्डर कमी पडला आणि बघूया. त्याचं नुकसान मला असं वाटतं अगोदरच्या चौकारात बघायला आणि मिळालं नयन आपल्याला. तळी थोडासा थांबला, पहिली धाव घेताना थांबला, दुसरी धाव सहज झाली असती. मला वाटलं त्यालाही वाटलं की चौकार जातो की काय, एक चेंडू एका धावेची गरज. किसन हो, आणि मॅच इथे जिंकलेली आहे. आपण पाहतोय जवळजवळ त्यांच्या हातातून गेलेली मॅच, 2 बॉल 2 आणि ही मॅच जिंकलेली आहे ते आपण पाहतोय भवानी माता गावदेवी साई संघानं. हातातून बॉल सुटला होता. प्रवीण भाऊ बघा, मॅच जबरदस्त झालेली आहे. भले कोणी जिंको, पण दोन्ही संघांचा खेळ जबरदस्त झाला. शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना जिंकलेला आहे तो भवानी माता गावदेवी साई संघ. आणि मॅन ऑफ द मॅच सांगण्याची गरजच नाही, मला वाटतं उमेश भोईर सांगतीलच. मनोज पाटील असू शकतात 50+, ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली, 2 षटकं टाकली, 19 चेंडूमध्ये 28 धावा पण केल्या आणि एका षटकामध्ये